नमस्कार. माहीज किचनमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. आपण मेथीची भाजी खूप प्रकारे बनवतो. आज आपण मेथीचाच एक प्रकार बनवणार आहोत. अगदी झटपट होणारी अशी आणि चवदार लागणारी लसूणी मेथी भाजी अगदी कमी वेळात होते आणि कमी साहित्यात होते, पटकन होते. लगेचच आपण भाजी तयार करायला घेऊ. इथे मी 2 चमचे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, साल काढलेली. 1 चमचा डाळ्या त्याही भाजून घेतल्या आणि 1.5 चमचा तीळ तेही हलकंसं भाजून घेतलेलं आहे. शेंगदाणे, डाळ्या आणि तीळ आपल्याला मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे गरजेनुसार पाणी घालते आहे. साधारण 1 कप पाणी इतकं मला लागलेलं आहे. बघा, पेस्ट तयार झालेली आहे. कढईमध्ये सुरुवातीला 1 चमचा तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या. लसणाच्या पाकळ्या हलक्याशा ठेचून घेतलेल्या आहेत. त्यांचा थोडासा रंग बदलल्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी मेथीची जी पानं आहेत ती घेतलेली आहेत मी इथे, आणि भाजी चांगली धुवून आणि बारीक कट करून घ्यायची आहे. ती या ठिकाणी घालायची. इथे मी 1 जुडी मेथी घेतलेली आहे. मेथीची भाजी आपल्याला इथे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. मिक्स करून घेऊ. भाजीला बघा थोडंसं पाणी सुटलेलं आहे. यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालून घेऊ. भाजीमध्ये पाण्याचा अंश असतोच, त्याच्यामुळे सुरुवातीलाही पाणी सुटतं आणि मिठामुळे पाणी जास्त सुटतं. हे पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे. बघा, भाजी पूर्ण शिजलेली आहे, पाणी पूर्ण कमी झालेलं आहे. यामुळे मेथीचा कडवटपणा जो आहे तो निघून जातो. भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे. बघा, थोडंही पाणी राहिलेलं नाही कढईमध्ये. आता त्याच कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल घालून घेते. तेल सुरुवातीला आपण इथे चांगलं गरम करून घेऊ. बघा, तेल गरम झालेलं आहे. गॅस मी इथे कमी करून घेते. यामध्ये आता 1 चमचा जिरे घालायचे आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे आणि अगदी थोडंसं आलं ते अगदी बारीक करून घालायचं आहे. बघा, सर्व जे आहे ते आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा. चमच्याने हलवत राहूया. बघा, कांदाही छान थोडासा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. यावेळेला गॅस अगदी कमी करून घ्यायचा आणि गरजेनुसार लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला. त्यानंतर लगेचच या ठिकाणी 2 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते टाकलेत. टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये आपण आता थोडंसं मीठ घालायचं आहे. आपण सुरुवातीलाही मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे मीठ जे आहे ते अगदी अंदाजाने वापरायचं आहे. मीठ घातल्यानंतर टोमॅटोला अजून पाणी सुटेल, ते पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे.
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, छान आपल्याला हलकसं तेल सुटेपर्यंत सर्व परतून घ्यायचं आहे। गॅस मीडियम टू लो ठेवायचा आहे अगदी। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगा आणि रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बघा, मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली ती घालायची आहे। सर्व पेस्ट मी इथे घालून घेतलेली आहे। आता आपण चमच्याने हलवत राहू। साधारण 3 ते 4 मिनिट आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे। बघा, आजूबाजूला छान तेल सुटलेलं आहे। आता मिक्सरच्याच भांड्यामध्ये बऱ्यापैकी पेस्ट लागलेली होती, त्यातच मी पाणी घातलं आणि ते यामध्ये टाकलेलं आहे। अधूनमधून चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। बघा, सुरुवातीला भाजी अगदी पांढरी पांढरी अशी दिसते, पिवळसर, पण हळूहळू जशी ती उकळेल तसा तिला छान तरी येते, लाल रंग येतो। थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे। तीन ते 4 मिनिट बघा उकळल्यानंतर यामध्ये आपण शिजवून घेतलेली मेथी घालायची आहे। चांगल्या प्रकारे आपण एकजीव करून घेऊ। दोन ते 3 मिनिट भाजी आपल्याला कमी गॅसवर उकळून घ्यायची आहे। बघा, अगदी 2 ते 3 मिनिटांनंतर छान भाजीला तरी आलेली आहे आणि छानशी चवदार लसूणी मेथी आपली तयार आहे। तुम्हीही नक्कीच करून बघा, तुम्हालाही आवडेल। आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माहीज किचन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। लवकरच भेटूयात नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।